ब्रेकनंतर बातमी आहे लालबागच्या राजाच्या संदर्भातली। लालबागच्या राजाचं आज सकाळी 8:30च्या सुमारास विसर्जन करण्यात आलंय। लालबागच्या राजाची मिरवणूक आज पहाटे जल्लोषात गिरगाव चौपाटीवर पोहोचली। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक काल सकाळी 9 वाजता सुरू झाली होती आणि तब्बल 23 तास ही मिरवणूक चालली। चौपाटीवर पोहोचल्यावर राजाची सकाळी उत्तर आरती करण्यात आली आणि त्यानंतर लाकडी तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्यात आलं। राजाचं विसर्जन करण्याचा मान होळी बांधवांचा असतो। होळ्यांनी राजाच्या तराफ्याभोवती फेर धरून राजाला सलामी देण्यात आली आणि त्यानंतर विसर्जन पार पडलं। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपण आहोत अरबी समुद्रामध्ये। आपण इथे बघत असाल गिरगाव चौपाटीवरून लालबागच्या राजाची शानदार सवारी निघालेली आहे। लालबागच्या राजाचं दरवर्षी राजेशाही थाटामाटात विसर्जन करण्यात येतं। तेच विसर्जन आपण सोहळा आपण IBN लोकमतवरती बघत आहात की लालबागच्या राजाचा जो तराफा आहे त्या तराफावरती लालबागच्या राजाची मूर्ती ही ठेवण्यात आलेली आहे आणि लालबागच्या राजाचा विसर्जनाचा मान हा कोळी बांधवांना असतो। त्यामुळे आपण तराफाच्या भोवती आपल्याला कोळी बांधव देखील दिसत आहेत। कोळी बांधवांबरोबर आपल्याला या चौपाटीवरती जो जनसागर दिसतो आहे, समुद्राशी स्पर्धा करणारा हा सगळा लोटलेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी। लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्याआड होईपर्यंत हे सर्व गणेश भक्त गिरगाव चौपाटीवरती दरवर्षी थांबताना आपल्याला दिसत आहेत। लालबागच्या राजाचा तराफा ओढण्याचं जे हे काम जे आहे हे या कोळी बांधवांच्या होड्या करतायत आणि आता आपण बघत असाल की लालबागच्या राजाच्या अवतीभोवती कोळीवाड्यातल्या सगळ्या कोळ्यांच्या ज्या होड्या आहेत त्या अवतीभोवती आलेल्या आहेत। एक प्रकारचे रिंगण घालतायत। ज्याप्रमाणे आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये आपले वारकरी जे आहे त्यांचं रिंगण आपलं प्रसिद्ध आहे ते आपण बघत असतो, तसंच एक प्रकारचं हे रिंगण आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणजेच लालबागच्या राजाला हे सर्व गणेश भक्त कोळी बांधव समुद्रामध्ये घालत असतात। एक प्रकारचे फेर धरतात होड्यांच्या साहाय्याने। अखेरची सलामी दिली जाते लालबागच्या राजाला आणि हा विसर्जन सोहळा आज शानदार प्रमाणे राजेशाही थाटामाटामध्ये या अरबी समुद्रामध्ये पार पाडत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।